महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 2 दिवसात निर्णय घेऊ असं अशोक चव्हाण म्हणाले होते। मात्र आजच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला। केंद्रीय मंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता। मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे, पण राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करतील। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। मी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 मध्याह्नानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे। अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याच्या पत्रावर माजी विधानसभा सदस्य असं लिहिलं असल्याने अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याआधीच आमदारकीचाही राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।